Yeah.
उच्चारलं अभंग. ज्यांनी आपल्या भक्तीच्या नामाच्या ध्यानाच्या भजनाच्या जोरावरती आपल्या सामर्थ्यावरती भजनाच्या सामर्थ्यावरती ज्यांनी जगाच्या मालकाला त्यांची सगळी कामं करायला लावली. जगाचा मालक कुठं असेल त्या अवस्थेतून कुठूनही ज्यांच्याकरता धावत पळत येत होता, ज्यांच्या जात्याच्या ओव्या देवानं म्हणावे, ज्यांच्यासोबत जात्यावर दळण करावं, ज्यांच्यासोबतची सगळी कामं करावी, गौऱ्या सुद्धा थापावं लागाव्या. आणि एवढंच नाही तर काही लोकांना वारकरी संप्रदायामध्ये अपवाद आहे की महिलांना कीर्तन करू नये किंवा महिलांना वारकरी संप्रदायात अधिकार नाही. तर त्यांच्याकरता महिला संतांमध्ये प्रामुख्याने संत साहित्यामध्ये संतांच्या मांडी आळीमध्ये ज्यांनी महिला संतांमध्ये उच्चांक गाठला, जगाच्या मालकाला, ज्यांना काही मुलांचा अधिकार होता, जगाचा मालक निमुटपणे ज्यांचं सगळं ऐकून घ्यायचा आणि त्यांची सगळी कामं जगाचा मालक करायचा, अशा महिला संत ज्यांच्या कवित्वाचं कौतुक जगाच्या मालकानं केलं, ज्यांच्या कवित्वाचं कौतुक नाम्य महाराजांनी केलं, ज्यांच्या कवित्वाचं कौतुक सकल साधू संतांनं केलं, अशा असणाऱ्या महिला संत जनाबाई यांचा साधा सोपा सरळासा 4 चरणाचा अभंग. मात्र जन्माला आल्यानंतर याच्यावर लोकांमध्ये आल्यानंतर माणसानं या 2 चरणाच्या माणसानं काय केलं पाहिजे हे 4 चरणाच्या अभंगात सांगतात. आणि जन्माला आला तर एकच करा, ह्याचं सार्थक करा, बाकी काही करायची गरज पडत नाही. पण तुम्ही आम्ही फक्त काय करतो, याला वाया घालवतो. जनाबाई म्हणतात वाया घालवायला नाही दिला रे देह सार्थकी लावण्याकरता दिलं. तुमच्या आमच्यासारखे जड दिवानं जनाबाईला प्रश्न करावा, जनाबाई आम्ही देवा, आम्ही या देहाचं सार्थक केलं असतं, या देहाला सार्थकी लावलं असतं, परंतु देहाला सार्थकी लावण्याकरता काय करावं? जनाबाई सांगतात, वाटे ना विठ्ठलाचे या देहामध्ये मुख्यत्वानं या देहाला जे पवित्र बनवू शकतो ते असणारं मुख, या मुखानं जर विठोबाचं गुण गायलं, भगवंताचं गुण गायलं, तर तेने सार्थक देहाचे, तर त्यानंच आपल्या देहाचं काय होईल? सार्थक होईल. का? ऐसा नामाचा महिमा, हा एवढा मोठा नामाचा महिमा आहे जे वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे पडतात. कारण नाम तारक त्रिभुवनी, या त्रिभुवनामध्ये या कलियुगामध्ये जर तुमच्या आमच्यासारख्या जड जीवांना जर काही तारणारं असेल तर एक मात्र भगवंताचं नाम आहे. आणि माझ्यासारखी लोक नाही सांगत, हे सांगताय कोण? म्हणे नाम याची जनी स्वतः जनाबाई महाराज सांगतात. हे कीर्तनकाराचं कर्तव्य, त्याचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र महाकाळेश्वर अवतार धुळोबा देवस्थान मंदिर धुळदेव या ठिकाणी असणारं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वर्ष 24 आहे. आणि या 24व्या वर्षामध्ये फार सुंदर असं अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं पारायण सोहळ्यातील सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या सोहळ्याकरता अनेक लोकांनी मार्गदर्शन करत जवळजवळ 24 वर्ष आपला सप्ताह अबाधितपणे चालतोय. याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. 24 वर्ष चालतोय म्हणजे कुठंतरी भगवंताची कृपा आपल्या गावावरती, धुळोबा देवाची कृपा आपल्या मंडळींवरती आहे. म्हणून असणारे जे या सप्ताहाला बांधून ठेवतात, जे या सप्ताहामध्ये असणारे येणाऱ्या प्रत्येक लोकांना या धर्ममंडपामध्ये 24 वर्ष गेले 24 वर्ष ज्यांनी बांधून ठेवले असे असणारी सप्ताह कमिटी एका त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या. या ठिकाणी थोर वीरांच्या अगदी थोर महापुरुषांच्या आशीर्वादानं, अनेक लोकांच्या आशीर्वादानं, प्रेरणास्थान युवक मित्र हरिभक्त महाराज बंडादादा कराडकर यांच्या आशीर्वादानं, अधिकृत असलेले संपूर्ण मंडळी यांच्या आशीर्वादानं
या ठिकाणी पार पडत असणारा गण्यरेणाम सप्ताह 16 आणि याच्यामध्ये असणारी आजची ही कितव्या दिवसाची कीर्तन सेवा? तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. मला वाचता येत नाही असं नाही, पण तरी मलाही कळलं पाहिजे की तुम्ही किती दिवस येत आहे. तिसरा दिवस आहे, पण तिसऱ्या दिवसाला एवढी गर्दी. काय काय भागाला गेलं का आल्याला सुद्धा एवढी माणसं येत नाही. एवढी माणसं का? त्या देवाविषयी, सत्ताविषयी, आपल्या माणसाविषयी असणारी श्रद्धा आपल्या सगळ्या मंडळीच्या ज्या अर्थ करण्यात आहे त्यामुळे जमलेली सगळी मंडळी फार सुंदर या ठिकाणी नियोजन केलेले आहे. आजचे संयोजनकार जे आहेत संजय आईवळे आणि समाधान आईवळे, एकदा त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला 2 महिन्यापूर्वी जेव्हा आईवळे परिवाराच्या कामी आलो होतो, इथं वरती कीर्तन सेवेला जेव्हा आलो होतो तेव्हाच बाबांनी यांनी गाठभेट घेतली. इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज इथं स्टर्टवरती आल्यानंतर इथे सांगितलं महाराज यांना सुद्धा आम्हाला तुमचं कीर्तन घ्यायचंय. आणि 2 महिन्यापूर्वी अगदी त्यांनी सांगून ठेवलं. आणि म्हणून या ठिकाणी येण्याचे ही सगळी मंडळी माझ्यावरती लेकीसारखं नातीसारखं प्रेम करतात. म्हणून या सगळ्या माणसांना मला पुन्हा पुन्हा आपल्या गावात बोलवावं असं वाटतं बरं. म्हणून हे बोलवतात तसं मी म्हणत नाही मी पुन्हा येईल नाही, तुम्ही बोलवलं तर मी येईल. तर आमचं कसं आहे, आम्ही फुकट येईल नाही खरं आहे खरं आहे. आजकाल या युगात तर कुठला महाराज फुकट येणार मी कशी नाही बरं का, म्हणजे फुकट म्हणून येईल असं नाही म्हणत मी. सगळी मंडळी अगदी प्रेमानं माझ्यावरती जीव लावणारी जेव्हा भावाची सगळी मंडळी या ठिकाणी आहेत. सुंदर अशी असणारी टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी फार सुंदर आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर असे असणारे दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ते आपल्या सप्ताहाची कीर्तनाची शोभा विठ्ठल रुक्मिणी यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. रखमाईला सुरुवातीला जांभळ्या द्यायला लागली होती. आता मी विचार केला रखमाईने जांभळ्या दिला म्हणजे आपलं काय आहे, विठोबाचं तेवढं बरं पहिल्यापासून असाच. पंढरपूरमध्ये सुद्धा असतात आणि इथं सुद्धा काय पण मला शोधून टाकला विठोबा सेम ॲक्युरेट तो कसं असतंय भारी करतात. कीर्तनात विठ्ठल रुक्मिणी उभारा म्हणजे किती भारी. हो आपण विठ्ठल रुक्मिणी पाहायला पंढरीला जातो, पण आज आपल्या गावचं भाग्य की पंढरीची विठ्ठल रुक्माई आपल्या सत्ता आली.